नादी लावून दिले म्हणले तुला आता. नाही मान्य आहे महाराज, यंदा जरा थंडी जास्तच आहे आणि आणखीन वाढण्याचा अंदाज आहे बरं का, असं म्हणायले ते. पण असो, भगवंताला प्रार्थना आहे, एवढ्या थंडीत आपण इथं आलात त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या चरणावर साष्टांग दंडवत विठाला. एवढ्या थंडीत ही सगळी भजनी मंडळी या ठिकाणी आली, सुंदर गोड त्यांनी चाल गायली. माझे परम आदरणीय परमश्रद्धेय माझ्यावर नितांत पुत्रवत प्रेम करणारे आमचे श्री हरिभक्तीपरायण गंगाधरजी महाराज चोपडे समसापूरकर या ठिकाणी उपस्थित आहेत. माझ्या सोबत ते इथपर्यंत आले. खरं सांगू का, चांगल्या माणसाचं कामच असं असतं. हो, रस्ता एखाद्याला विचारला का काही माणसं सांगत असतात. हो, नवीन गावाला आम्ही जर गेलो ना महाराज, तर ते विचारायला लागतो, हो ते साडेगावला रस्ता कुठून जातो, एखाद्या फाट्यावर उभा राहिला त्याला म्हणतो साडेगावला रस्ता हेच जातो का, ते मला याच्यासाठीच उभा आहे का. अवघड आहे का नाही, माणसं काय बोलतील भरोसा नाही. मग काय काय माणसं म्हणतात, हो महाराज एक जणाला विचारलं मी, रस्ता हात जातो का म्हणून साडेगावला, ते म्हणलं महाराज रस्ता जात नाही, आपल्याला जावं लागतंय. लई चॅप्टर माणसं. पण संतांचं मात्र असं नाही, चांगल्या माणसाचं असं नाही. मग हाताला धरतात आणि तिथपर्यंत नेऊन पोच करतात. ज्यांनी हे कार्य केलं आदरणीय मोठे महाराज आपल्या समोर आहेत, त्यांचं जसं कार्य आहे तितकं प्रेम माझ्यावरती आमचे गंगाधर महाराज करतात. त्यांना खूप खूप धन्यवाद. त्यांनी सुंदर गोड अशी चाल गायली, त्यांना साथ केली. आपल्या गावातीलच श्री हरिभक्तीपरायण प्रल्हाद महाराज माझी ओळखीचे आहेत माणसे महाराज. आता काय, आता भेटलो आम्ही गेल्या वर्षी. आता तुम्ही पकवा जायचं का, असं मला चांगलं लक्षात राहते. तसं वयोमानाने एवढं बी राहत नाही, पण बरं आहे जेवढं राहते तेवढं. ही सगळी भजनी मंडळी, गावातील सर्व मंडळी आणि ज्यांच्या हो हातातून पखवाजाचं त्या ठिकाणी बोलं निघतायत, ते श्री हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं भूषण, परिसरातील एक नवयुवक तरुण मृदंग महासम्राट, मृदंग महागुरु श्री हरिभक्तीपरायण कन्हैया महाराज. जितकं नाव गोड आहे का तितकंच वाजवणं गोड आहे. हो, पण मी विनोदानं सांगत असतो महाराज बरं का संतोष भाऊ, पखवाजही गोड आहे, तुम्ही थोडस लक्ष देऊ नये का. पखवाजही गोड आहे, पखवाज वाजतोही गोड आहे, पखवाज वाजविणाराही गोड आहे, पण त्याला आणखीन खोड काऊन म्हणते हे कळना. असो, कन्हैया महाराज आहेत, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. वेणेकरी बाबा आहेत, मलाही धन्यवाद. तुम्ही चैन लावू शकता, तसं काय अडचण नाही, गार लागायला काय करू नये. हो, मी पण त्या तयारीत होतो, पण नावीलाज आता मला ते घालता येणार नाही, तर काहीच हरकत नाही तुम्हाला. हो, रात्री तर मी कीर्तनात म्हणलो संतोष भाऊ, आपल्या इथल्या कीर्तनात म्हणलो गावातल्या, एवढ्या गारव्याचं माणसं येते महाराज, हीच मोठी गोष्ट आहे. त्याला म्हणलंय मंडपात या, फक्त आल्यावर झोपले तरी काय घोर नाही. हो, ज्याला गार लागत असतं येता येणार, आपण आपली रजईन उशी गादी घेऊन आलं तरी हरकत नाही. हो, एखादी उशी संघ घेऊन या म्हणलं. हा, मला जर डोकी लागली तर तात्पर्य लक्षात ठेवा. सगळ्यांनी इथं येणं फार महत्वाचं आहे. आपण या ठिकाणी आलात, खूप खूप धन्यवाद तुमचे. खऱ्या अर्थानं एवढं कार्य करणारी ही सगळी मंडळी आहेत. आपण दिवसभर फार श्रमला आहात, तरी पण हो तुम्ही आलात. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. हो, मला आल्या आल्याच बबन भाऊन सांगितलं, महाराज कीर्तन अत्यंत टायमावर सुरू करायचं, वेळेवर संपायचं म्हणले. हो, एकच्या आत कीर्तन आवरलंच पाहिजे म्हणलं. नाही ना महाराज, एकच्या आत म्हणलं तर नाही, संकल्पित वेळेत आपल्याला चिंतन करायचे. उपस्थित सर्व भजनी मंडळी, गायक वादक, सर्व माता भगिनी, पुरुष वर्ग, बालवर्ग, आदरणीय सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी, तथा सुंदर गोड ज्यांचा साऊंड सिस्टीम आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत अत्यंत मधुर तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, ते आमचे आदरणीय संतोष भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही खूप खूप धन्यवाद. नाहीतर गावोगाव आम्हाला सिस्टीमवाले भेटतात महाराज, लयच कलाकार माईक सिस्टीमवाले. असे भेटत नमुने नमुनेचे विचारू नका. आता इथं बरं आहे महाराज, प्रसन्न आहे मी. काल परवाही वाडीमध्ये प्रसन्न होतो, फार सुंदर साऊंड सिस्टीम. नाही तर काय काय वेळेला असं बी होतं आमच्या जीवनात. ज्ञानेश्वर माऊली भजन झाल्यावर मला एक जण सांगितलं, महाराज तुमचा माईक बंद होता. मला इतकं जड काय. पण संतोष भाऊ अत्यंत सुंदर साऊंड सिस्टीम आहे, शिवकृपा साऊंड. वा, भगवान शिवशंकराची त्यांच्यावर छान सुंदर अशी कृपा आहे, त्यांनाही धन्यवाद. उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद. आपण सुंदर गोड असा उत्सव या ठिकाणी पुन्हा एकदा यावर्षी संपन्न करतोय, त्याच्यामध्ये योग छान आहे महाराज. आदरणीय मोठ्या महाराजांचं हे मंदिर, कलशारोहण गणपती बाप्पाचं मंदिर, द्यावेत तेवढे धन्यवाद तुम्हाला थोडे. याचं कारण आहे महाराज, आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये, या हो धावपळीच्या जीवनामध्ये